मित्रांनो, आजकाल सनरूफचा ट्रेंड चालू आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूनरूफ दाखवणार आहे. मूनरूफ काय असतं आणि सनरूफ आणि मूनरूफ मध्ये काय फरक आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे आपण मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये बघितलेलं इलेक्ट्रिक टेस्ला वगैरे, त्याच्यामध्ये तसं फीचर. हॅलो MG, प्लीज ओपन द सनरूफ. एकच नंबर. हॅलो मित्रांनो, आज माझ्या बरोबर आहे विंडसोर ईव्ही. तर ही ईव्ही गाडी कशी आहे तर चला बघूया नक्की. पहिल्यांदा लुक बघूया कशा प्रकारे. आणि याची रेंज 210 कंपनी क्लेम करते, पण 270 280 पर्यंत चालते. आपल्या चालवण्यावर रोडवर डिपेंड आहे. गाडी दाखवतात. आणि मित्रांनो, याच ईव्हीला मूनरूफ दिलेलं आहे कंपनीने. तर मूनरूफ काय असतं आणि सनरूफ मध्ये आणि मूनरूफ मध्ये काय फरक आहे बघूया. पुढच्या लुकपेक्षा मागचा लुक खतरनाक आहे. आणि लांब आहे गाडी, भरपूर लांब बघा. इनोवा टाईप वाटते एकदम. लांबीला जास्त आहे आपल्या लांबी. चला आतमध्ये बघूया कशी गाडी. भरपूर फीचर्स आहे. एअर व्हेंटिलेटेड सीट आहे, 360 कॅमेरा आहे. आणि चालवण्याचा पण एक्सपिरियन्स कसा आहे बघूया. मित्रांनो, 650 लिटरचा बोट कॅम्प. पुढं मोकळं आहे का काय? पुढं मित्रांनो, पुढनं बघू शकता असा लुक आहे. ह्याच्या आतमध्ये बघूया. आपलं पुढचं बोनेट उघडलं की इंजिन लागतं, पण ह्याच्या आतमध्ये काय आहे बघू. मित्रांनो, पुढचं बोनेट उघडल्यावर मला वाटलं मोकळं असेल, पण हे भरपूर तसं भरलेलं होतं. मोटर होत्या 2, नंतर ब्रेक फ्लुइड, कूलंट, वायपरचं फ्लुइड, अशा बऱ्याचशा वायरिंग वगैरे होत्या. त्याच्या मानाने भरलेलं होतं चांगलं. मित्रांनो, दरवाजा उघडायचे हँडल पण बघू शकता किती भारी. एकदम अनलॉक झाले की ऑटोमॅटिक उघडतात. आणि सगळ्यात जास्त ह्याचा डिस्प्ले बघू शकता किती खतरनाक. एक लॅपटॉपच आहे जवळपास. लॅपटॉपच्या स्क्रीन एवढा डिस्प्ले आहे. मित्रांनो, गाडी चालवतोय आता. एकदम सिंपल आहे तसं याचं ड्रायव्हिंग. इथं मोड आहेत सगळे, रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह. आता रिव्हर्स केलंय. पुन्हा ड्रायव्हर करायचं म्हणलं की फक्त वर टाकलाय, खाली टाकलाय. न्यूट्रल झालं, गेली गाडी दिसतंय ह्याच्या स्क्रीनवर. आणि डी वर गेली ड्राईव्ह चालू. इथं बघ कॅमेरा सगळे दिसतात. आणि वर टॉप व्ह्यू पण दिसतं गाडीचा. आणि सगळ्यात भारी मोठी स्क्रीन आहे बघा. जबरदस्त एकदम. अजून काय काय फंक्शन आहे का? व्हेंटिलेटेड सीट आहेत दोन्ही. म्हणजे हवा येते का सीट मध्ये? अजून नंतर तुझं अँड्रॉइड ऑटो कारप्ले येते. मोबाईल डायरेक्ट कनेक्ट होतो. गाडी कुठं गेली ती कळते का? कळतं तुला. मोबाईल वर बसून गाडी कुठे आहे ते कळतं. नेव्हिगेशन चालू झालं का? नेव्हिगेशन. मित्रांनो, ह्या गाडीची अजून एक खासियत दाखवते. एक नंबर आहे. म्हणजे आपण मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये बघितलेलं आहे इलेक्ट्रिक टेस्ला वगैरे, त्याच्यामध्ये तसं फीचर. हॅलो MG, प्लीज ओपन द सनरूफ. एकच नंबर. हॅलो MG, प्लीज क्लोज द सनरूफ. मंदिराची इथे डेव्हलप करतायत. मित्रांनो, या गाडीचं सनरूफ उघडल्यानंतर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, याच्यावरती ग्लास आहे. ही ग्लास काय उघडत नाही. ही ग्लास तशीच राहते. आपण फक्त त्याच्यातून सूर्यप्रकाश किंवा लाईट गाडीमध्ये एंटर व्हावी या त्याचा उद्देश असतो. तर अशा प्रकारचा जर गाड्यांना दिला असेल तर त्याला मूनरूफ म्हणतात. आणि प्रॅक्टिकली जर वरची काच पण उघडत असेल आणि वरनं आपण हवा घेऊ शकतो किंवा वरती उभा राहू शकत असेल तर त्याला सनरूफ असे म्हणतात. तर तुम्हाला माहित होता का यातला फरक?